बारामतीत अखेर अर्ज दाखल झालाय आणि पुढचे अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास जातोय गोरेगावमध्ये। गोरेगावच्या संतोष नगरमध्ये काल 2 गटात तुफान राडा झालेला आहे। मुंबई मनपानं आरोपींच्या घरावरती बुलडोझर फिरवला। अनधिकृत घरांवरती महापालिकेची कारवाई यावेळी झाली आहे। हल्ल्यात 4 ते 5 जखमी झालेत। पोलिसांकडून 8 जणांना अटक झालेली आहे। 2 गटात जो राडा झाला त्या संदर्भातली अपडेट आपण पाहतोय। रिजवान आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रिजवान, आता कारवाईला सुरुवात झाली आहे, अटक काही जणांना झाली आहे, कशा पद्धतीने पुढचा तपास सुरू आहे? वैष्णवी, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने काल ही संपूर्ण घटना घडलेली आहे, खरं तर ही घटना आपण जर पाहिली तर दिंडोशी परिसरातील संतोष नगर या परिसरामध्ये जी आहे ती घटना घडलेली आहे। भगवान श्रीरामाचा गाणं वाजवण्यावरून जे आहे ते 2 गटांमध्ये तुफान राडा झाला होता आणि ज्यावेळी मुंबई पोलिसांनी घटनाची माहिती मिळाली, तात्काळ मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही गटाला जे आहे ते या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघही साईड जे आहे ते बेदम मारहाण जे आहे ते दोघही लोकांना झालेलं आहे। त्यामुळे यामध्ये 4 ते 5 जण गंभीर स्वरूपात जखमी देखील झालेले आहेत। मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये 8 लोकांना देखील अद्यापर्यंत अटक केलेला आहे आणि ते आरोपी होते त्यांच्या घरावरती जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हातोडा देखील फिरवण्यात आलेला आहे। बुलडोझरच्या सहाय्याने जे आहे ते जमीनदोस्त केला जात आहे आणि यामुळे कुठेतरी आता विरोध दर्शनासाठी जे आहे ते दोघही पक्षाच्या माध्यमातून लोक जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहे आणि हनुमान चालीसा बोलून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन प्रदर्शन करताना आपल्याला दिसून येत आहे। सध्या मुंबई पोलिसांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या सर्व लोकांची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु कशा पद्धतीने हे जे काही लोक रस्त्यावर बसले किंवा आंदोलन करत आहे, कधीपर्यंत या सर्व लोकांची मागणी किंवा जे काय आंदोलन झालं त्या संदर्भात काय पुढचा पाऊल उचललं जाईल तेच पाहणं महत्त्वाचं आहे। अर्थातच रिजवान, पाहावं लागेल त्यांच्या मागणीकडे लक्ष दिलं जात आहे का आणि त्याची पूर्तता होतीये का। अपडेट्स आपल्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर अशा पद्धतीने आंदोलन करताना आपण हे सगळे जण पाहतोय जे हनुमान चालीसा गाऊन खरं तर आंदोलन करतायत। त्यांच्या काही मागण्या आहेत ज्याकडे लक्ष वेधण्यासाठीच त्यांनी आंदोलनासाठी हनुमान चालीसा गाताना पाहायला मिळत आहेत। रस्त्यावरती सगळे आंदोलक बसले आहेत आणि हनुमान चालीसा ते गात आहेत। मुंबई मनपानं आरोपींच्या घरांवरती जो बुलडोझर फिरवलाय, अनधिकृत घरांवरती महापालिकेनं जी कारवाई केली आहे त्या संदर्भातच हा राडा झाला होता। गोरेगावच्या संतोष नगरमध्ये काल 2 गटात राडा झाला होता। भागामध्ये जे संतोष नगरमध्ये 2 गटात प्रचंड राडा झाला होता। अधिक माहिती घेऊयात, रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रिजवान, काय सध्याचे अपडेट्स? या ठिकाणी हनुमान चालीसा पठण सामूहिकरित्या चाललेलं दिसतंय। प्रज्ञा, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने शहरामध्ये जी काय कायदा सुव्यवस्था बिघडणाऱ्या लोकांवरती आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई होताना आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहिलं काल ज्या पद्धतीने मुंबई येथील दिंडोशी विभागामध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती आणि या संदर्भात जे आहे ते मुंबई पोलिसांनी 8 लोकांना आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि जे आरोपी होते त्यांच्या घरावरती मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हातोडा देखील फिरवण्यात आलेला आहे आणि यालाच कुठेतरी विरोध दर्शवण्यासाठी लोक जे आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे आणि हनुमान चालीसा पठण करून जे आहे ते मुंबई महानगरपालिकेचा विरोध या ठिकाणी दर्शवण्यात दिसून येत आहे। खरं तर आपण पाहिलं ज्या पद्धतीने 2 समाजामध्ये कुठेतरी दिंडोशी परिसरामध्ये झालेल्या भांडणामध्ये अगदी टोकाचा पाऊल या ठिकाणी दोघही गटाच्या माध्यमातून उचलण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सध्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बुलडोझर लावून जे आहे ते आरोपींचा घर जो या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने हे जे काही या ठिकाणी कायदा सुव्यवस्था हातात घेत होते आरोपींवरती मुंबई पोलिसांचा स्पष्ट या ठिकाणी जी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे आहे ते स्पष्ट निर्देश किंवा स्पष्ट या ठिकाणी लोकांना सांगण्यात येत आहे की अशा प्रकारे कुठलाही कोणी जर आरोपी शहरामध्ये जर कायदा सुव्यवस्था बिघडत असेल त्याच्यावरती अशाच प्रकारे कारवाई जी आहे ती मुंबई पोलिसांच्या माध्यमातून होणार। त्यामुळे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने चालवणार किंवा जे काही कारवाई ते कशा पद्धतीने पुढे चालवणार तेच पाहणं महत्त्वाचं आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र सध्या आपण बघतोय की या 2 भागामध्ये 2 जणांमध्ये झालेला राडा आणि त्यानंतर सध्या इथे सुरू असलेले हे जे काही पठण आहे हे नेमकं कशाचं द्योतक आहे? पोलिसांचं नेमकं यावरती काय म्हणणं आहे? जमाव जो आहे त्यांना बाजूला करण्याचं काम केलं जातंय का? प्रज्ञा, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने या 2 गटांमध्ये ज्यावेळी राडा झाला त्यावेळी पोलिसांना ज्यावेळी याची माहिती मिळाली त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती आणि या गर्दीला पांगवण्यासाठी जे आहे ते हलका बलचा उपयोग देखील
मुंबई पोलिसांनी केला होता आणि त्यामुळे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या लोकांची मनधरणा करण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु जो काही एक गट आहे त्यांची स्पष्ट या ठिकाणी रस्त्यावर बसून जे आहे ते हनुमान चालीसा पठण करून जे आहे ते या ठिकाणी मागणी करत आहे की आरोपींवरती कठोर शिक्षा जी आहे ती व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीने पुन्हा कोणी मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्यांनाही देखील या ठिकाणी सक्त सूचना देण्यात आली. त्यामुळे हे जे काही आंदोलन करत आहे त्यांची देखील मुंबई पोलिसांच्या माध्यमातून मनधरणा करण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रिजवान. तर सध्या आपण बघतोय हे सगळे जण एकत्र जमलेले आहेत आणि जोरदार पद्धतीनं हनुमान चालीसा पठण केलं जाते. ही दोन दृश्य एका वेळेला आपण बघतोय कारवाई केली जात होती तेव्हाची ही दृश्य आहेत आणि नंतर कारवाई झाल्यानंतरची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन गटामध्ये काल राडा झालेला होता आणि त्यानंतरची ही दोन दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक कारवाई करताना आणि त्यानंतरची.